हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर ही क्लिप आहे ती वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीची आहे। मला मेहंदी काढायची होती पण ॲक्च्युली खूप वेळ झाला होता, मी साड्यांच्या हात शिलाई वगैरे करत बसलेली आणि कंटाळाही आलेला आणि नसतं फक्त मी आव्हाना म्हणलेलं माझ्या हातावरती मेहंदी काढताय का, तर ते बोलले आधी नाही बोलले आणि नंतर मी मेहंदी काढायला बसत होते त्यावेळेला म्हणले आणि इकडे काढतं। मग त्याने थोडीशी मेहंदी ती उजव्या हातावरती काढलेली, त्याने थोडीशी मेहंदी उजव्या हातावर काढून नंतर मग उजव्या हाताने मी डाव्या हातावरती मेहंदी काढलेली आणि या ठिकाणी आहे आहोंनी काढलेली ही मेहंदी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि नंतर मग मी काढलेली मेहंदी आहे ही मी काढली मेहंदी आणि नंतर साड्या करायला झोपले आणि आता दुसऱ्या दिवशी तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून जेवण हे माझं म्हणजे पूर्ण होत आलेलं आणि आता फक्त पोळ्या करायच्या राहिल्या आणि भजी आणि पापड वगैरे तळायचे राहिलेले। तर या ठिकाणी मी आता पुरणपोळी तयार करताना माझा हा ब्लॉग मी सकाळी स्टार्ट केला होता आणि आता या ठिकाणी मी पुरणपोळी करत आहे। आज योगा दिन असल्यामुळे वरद सकाळी शाळेमध्ये गेला होता, वरदला सकाळी चपाती बनवून दिलेली डब्याला आणि नंतर मग आमटी बनवलेली मामांसाठी पावट्याची आणि नंतर शेक बनवून झालेली म्हणजे कटाची आमटी आहे ती, भात वगैरे बाकी सर्व बनवून झालं होतं आणि आता पुरणपोळी राहिली होती आणि भजी राहिले होते आणि माझ्या पुरणपोळ्या कशा मस्त टमटमीत फुगल्या होत्या हे तुम्ही बघू शकता इथे। ॲक्च्युली जास्त शूट नाही घेतलं पुरणपोळ्यांचं कारण की शूट घालायलाच कोण नव्हतं, मी एकटीच म्हणजे होते आणि मीच जेवण करत होते आणि मीच करत होते त्यामुळे जास्त काही शूट नाही घेतलं। सकाळची गडबड चालली होती आणि वरद गेला होता शाळेत, आहो गेलेले दुकानामध्ये आणि मामा गेलेले पेपर आणायला आणि मामींची चाललेली छोटी मोठी कामे आणि माझं झालेलं जेवण आणि ॲक्च्युली पटपट जेवण करून 11च्या आत आम्हाला वडाला जायचं होतं त्यामुळे मग वडाला जायच्या आधी जेवण तयार करून घेत होते। इथे मामांसाठी भाकरी बनवली आहे, दूध तापवून घेतलं आहे, इथे चपाती आणि पुरणपोळी आहे आणि आज मी बटाट्याची भजी बनवणार आहे। ती बटाट्याची मामीने स्लाईस करून दिला होता। इथे कटाची आमटी मस्त असा कट आला आहे तुम्ही बघू शकता आणि ही कटाची आमटी परत पलीकडे आहे भात आणि ते तुम्ही बघू शकता मी कुकरला लावला होता भात आणि डाळ, तेव्हाच तो भात बनवून घेतला होता आणि या साईडला मामांसाठी बनवलेली आमटी आहे ती आणि हे नाचणीचे पापड कुरवड्या आणि असे शाबूचे पापड आहेत ते आता मी तळून घेणार आहे अगोदर आणि मग भजी बनवणार आहे। आणि ज्या तव्यामध्ये ॲक्च्युली मी पुरणपोळी भाकरी बनवली त्याच तव्यामध्ये मी आता कुरवड्याही तळून घेत आहे। जास्त भांडी पाडायची नाही कारण ते लोड वाढवायचं नाही, जास्त काम वाढवायचं नाही, त्यामुळे मग मी ॲक्च्युली कमी भांडी पाडताच जेवण बनवून घेते। ज्या तव्यामध्ये मी पुरणपोळी केली, भाकरी बनवली आणि नंतर आता त्याच्यामध्येच पापड तळते आणि त्याच्यामध्येच पुन्हा भजीही बनवणार आहे। आणि आमची स्वीटी आहे ती मला दमवत आहे, म्हणजे पायापाशी सारखी ती खेळत असते त्यामुळे मी तिला शिक्षक करत होते। या ठिकाणी पापड तळून झाल्यानंतर आता मी भजी बनवायला घेणार आहे। पीठ आहे ते मी आता भिजवून घेत आहे आणि या ठिकाणी बघू शकता कुरवड्या पापड तयार आहेत तळून आणि आता भजी बनवायचे। या ठिकाणी मी बटाट्याची भजी बनवते आणि बटाट्याची भजी ॲक्च्युली माझी खूप फेवरेट आहे पण मी आता खाऊ शकत नाही कारण उपवास आहे आणि खूप सिंपल असतात भजी। बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये हळद मीठ तिखट आणि सोडा टाकून थोडंसं ओवा टाकायचं झालं आणि हे पीठ आहे ते आमच्या घरातलेच म्हणजे हरभरे आहेत शेतातले, त्याचं डाळीचं बनवलेलं आहे पीठ। हे खूप छान भजी झाले होते ॲक्च्युली पण गार झाल्यानंतर खाल्ले होते। तुम्हाला कोणते भजी आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। ॲक्च्युली आम्ही कांद्याची भजी बनवतो पण आता कांदे घरात 2-3 होते, बटाटे भरपूर होते म्हणलं मग बटाट्याची भजी बनवावी। मला तर बटाट्याचे आवडतात खरं तर, पण पुरणपोळीसोबत शक्यतो आम्ही कांद्याची भजी बनवतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाट्याची भजी किती मस्त असे क्रिस्पी झाले होते आणि त्याचा कलरही खूप छान आला होता। हाय आणि आता माझं जेवण बनवून झालेलं आहे आणि आता मी तयार होते। तर मामाने सांगितलं होतं की 11च्या आत वडाला जाऊन या, टायमिंग चांगला आहे, सो मग पटपट आवरलं होतं, गडबडीत आवरलेलं त्यामुळे जास्त वेळ म्हणजे नाही घेतला ॲक्च्युली तयार होण्यासाठी आणि पटकन तयार झाले। या ठिकाणी तोपर्यंत मामीने ताट तयार केलं होतं, इथे घेतलेलं आहे नैवेद्य वगैरे जे काही सामान लागतं ते येतोस का चल। तर आम्ही आता चाललेलो आहोत वडाला आणि आमचं वडाचं झाड आहे ते आमच्या घरासमोरच आहे, सो मी तिथे आत्ता गेलेली तिथून रिटर्न आले कारण फुलं राहिली होती, फुलं घेते आणि जाते आता। काय ॲक्च्युली मला आता टेन्शन आलं होतं की व्हिडिओ कोण बनवणार कारण की आमच्यासोबत दुसरं कोणच नव्हतं, मी आणि मामी होतो
आणि मामींसोबत असताना मी व्हिडिओ करणं किंवा एकच आला असता करत त्यांचं झालं असतं. त्यांना मी सांगू शकत नव्हते की माझा तुम्ही व्हिडिओ करा वगैरे म्हणून. सो मला आता अवघड वाटत होतं. पण तिथे 2 लहान मुले होते आणि ते ॲक्च्युली आपण आंबा वगैरे नेतो ना ते घेण्यासाठी तिथे थांबले होते. मग मी त्यांना व्हिडिओ बनवायला सांगितला होता आणि त्या मुलाने खूप छान व्हिडिओ तयार पण केला आमचा. जे शूट घ्यायला सांगितलं होतं मी आणि त्याने घेतलं सर्व शूट मी पूजा वगैरे करेपर्यंत. तर या ठिकाणी आता आमची पूजा चाललेली आहे. मामी आणि मी दोघीजणी पूजा करून घेतो आहे. त्याच्या अगोदर आम्ही ॲक्च्युली पणती लावत होतो, पण ती पणती लागतच नव्हती आणि या ठिकाणी खूप प्रयत्नानंतर मी अगोदर कापूर लावला होता. कापूर पेटल्यानंतर मग ती पणती अगरबत्त्या लावलेल्या. कापूर वाऱ्याने लगेच विजला. ॲक्च्युली पणती थोडा वेळ चालू होती. अगरबत्त्या पेटवल्यामुळे नंतर काही टेन्शन नाही, म्हणलं आता असू देत काहीतरी आहे चालू. आम्ही सुरुवातीलाच गेलेलो. एकच लेडीज होते, ते फक्त येऊन गेल्या होत्या आत्ता वडाला पूजून आणि बाकीच्या अजून कोणी झाल्या नव्हत्या आणि मी आणि मामी गेलेलो. ॲक्च्युली आमच्या गावामध्ये आहेत अजून हे वडाची झाडे, पण हे आहे ते बाजार तळावरती आहे. इथेही भरपूर लेडीज येतात आणि बाकीचेही वडाच्या तिथेही जातात, पण आम्हाला हे जवळ आहे आमच्या घरापासून. सो आम्ही इथेच गेलो होतो आणि शक्यतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे त्यांच्या भागात जसं असेल तसं प्रत्येक ठिकाणी जातात लेडीज. आम्ही आता दोघी चालवतो. आमच्या घराच्या शेजारच्या येणार होत्या, पण त्यांना आवरून त्यांचं झालं नव्हतं आणि मला नंतर वडाची पूजा करून दुकानातही जायचं होतं. त्यामुळं आम्ही पटकन आलो होतो. आणि आमच्या मामींना शुगर असल्यामुळे त्यांना जेवायलाही लवकर लागतं. सो जास्त वेळ उपवास धरणं त्यांनाही शक्य नव्हतं, त्यामुळे मग लवकरच आलं होतं आणि वडाची पूजा करून नंतर मग घरी गेलो होतो.
आमच्या इथले वडाचं झाड आहे ते खूप मोठं आहे आणि त्याच्या पारंब्याही खूप मोठे आहेत, त्यामुळे फेऱ्या मारताना त्या मध्ये मध्ये सतत अडकत होत्या. ॲक्च्युली आम्हाला वाकून वाकून फेऱ्या माराव्या लागत होत्या. तुम्ही ते बघू शकता. फेरे मारताना केलं ना केलं ना व्हिडिओ. त्याला द्या ती पोळी आंबा. काय घेणार आहे तुम्ही? पुरणपोळी घेणार आहे ना? काय घेणार मग? काय आंबा फक्त आणि पोळी नको? हो की ठेवणार की, पण ती वाया जाणार ना. दुसरं कोणी येतं मग आंबा द्या म्हणते. होय बाबा आहे सक्क वाटत नाही. घेतला की आता जेवण खाऊन आम्ही चाललेलो दुकानात आणि पाऊस पडत आहे. मी अडकवले आता, पाऊस पडतो. घ्या की पिशव्या, मला चालायला ना. A few moments later. तर या ठिकाणी आहे मी हा आरी वर्क केलेला ब्लाउज. आणि हा आहे मी माझ्या आईचा ब्लाऊज आरी वर्क करायला घेतला आहे. आणि तो आता ॲक्च्युली बॅक साईड आहे ते पूर्ण झालेली आहे. एक स्लीव्ज ही तयार झालेली आहे आणि एक स्लीव्ज राहिलेली आहे, ती आरी वर्क करायची आहे. आणि नंतर मग हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. ते आहे स्लीव्ज डिझाईन. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या आईचा फर्स्ट टाईम मी म्हणजे ॲक्च्युली कधीच आरी वर्क केलेला नाही. मी माझा ब्लाऊज आहे तो फर्स्ट टाईम आरी वर्क केलेला घातला आहे आणि माझ्या आईचा पण फर्स्ट टाईमच केलेला आहे. कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडला का नाही ते. आता या ठिकाणी मी दुकानातील काम करायला सुरुवात केलेली आहे. कस्टमर बघत बघत मी माझेही कामं करत असते. मी आता ब्लाऊज शिवायचं आहे, त्यासाठी ब्लाऊज मी कटिंग करून घेत आहे. तर या ठिकाणी 3-4 ब्लाऊज होते, ते मला आधी कटिंग करून घ्यायचे होते. सो मी आता ब्लाऊज कटिंग करून घेत आहे. ब्लाऊज कटिंग करत करत आहोंसोबत बोलणं चालू होतं आणि ॲक्च्युली आहो आहेत ते मला एक जोक सांगत होते, जो त्यांनी वाचला होता इंस्टावरती वगैरे रील्समध्ये. आज वडपौर्णिमा आहे. सो जोक असा होता की वडाच्या भोवती पोलीस सुरक्षा वाढवलेली आहे, कारण की जे पती आहेत ते संध्याकाळी जाऊन माघारी आपापले दोरे काढून येणार आहेत म्हणून. तर मी म्हटलं मग तुम्ही पण जाणार का? तर म्हटले आधी ना कायच बोलत होते. म्हटलं जाणार का? तर म्हटले हो जाणार की. म्हटलं मग नक्की मी गुंडाळीला जाणार की दोरा काढून की दुसऱ्यांनी गुंडाळीला काढणार शिला. तेव्हा आमचा हसणं मजाक वगैरे चाललं होतं इथे या ठिकाणी आणि माझं कामही चाललं होतं. आता या ठिकाणी हा माझा एक ब्लाऊज आहे, तो कटिंग करून झाल्यानंतर मी पुढे शूटच करायला विसरून गेले. पुढेही नंतर मी 2-3 ब्लाऊज कट केले होते आणि नंतर मग ॲक्च्युली दिवसभरातील बाकीचे कामं वगैरे असतात आणि त्यामुळे मग व्हिडिओ शूट करायचं लक्षात राहत नाही म्हणजे बाकीच्या कामांमध्ये. आणि त्यामुळे मी हा व्लॉग आहे तो ॲक्च्युली एवढाच शूट केला होता की म्हणजे मी काम करते येतं हे. आणि नंतर मग पुढे काही काम करताना वगैरे शूटच केलं नव्हतं. यापुढे अजून रुटीन ॲक्च्युली चालूच होतं. हे काम होतं प्लस घरी गेल्यानंतर परत घरचं जेवण, परत संध्याकाळी माझं मी थोडंसं आरी वर्क करत बसले ते, परत रात्रीला आम्ही चालत जातो शतपावली वगैरे, पण ते काही शूट केलं नव्हतं. आणि हा व्लॉग मी इथे संपवला होता. तर मला माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.